नमस्कार, मी आशिष। आज दिनांक 21 मे 2013। आजची तिथी वैशाख शुक्ल 11, वार मंगळवार। सिटी न्यूजच्या प्राइम टाइम बातमीपत्रात सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करत मी आशिष बातमीपत्राची सुरुवात करतोय आपल्या आजच्या सुविचारमालेनं। तर आता बघूया बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या आणि या ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला तर बघूया आता बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थातच क्राईम वॉच। चाकूच्या धाकावर जबरी चोरीची तक्रार प्रफुल्ल केतकर याने राजापेठ पोलिसात दिली आहे। या जबरी चोरीत एका सामाजिक कार्यकर्त्याचेही नाव आहे। राजापेठ पोलीस ठाणे हद्दीतील प्रफुल्ल भास्करराव केतकर नामक युवकाने राजापेठ पोलिसांना त्याच्या घरी चाकूच्या धाकावर जबरी चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे। घरून पळून जाऊन अवैधरित्या गर्भपात करणारी त्याची बायको संपदा केतकर आणि अंजली बिंड, सामाजिक कार्यकर्ता रजिया सुलताना आणि डॉक्टर अंजली देशमुख यांच्यावर प्रफुल्ल केतकरने दोषारोपण केलंय। काल संध्याकाळी मी चांदूर रेल्वेवरून घरी आला असता मी संध्याकाळी बाहेर गेलो, माझे मोबाईल वगैरे मी चार्जवर लावले, थोडंसं बाहेर फिरण्यासाठी गेलो तर तेवढ्यात 3 महिला आल्या। एक म्हणजे माझी पत्नी सौ संपदा प्रफुल्ल केतकर, नंतर त्यांची माझ्या पत्नींची आई सौ अंजली संजय बिंड राहणार कलोतीनगर व रजिया सुलताना राहणार फ्रेजरपूर आहे। तिघीजणी आल्या। तिघीजणींनी असं दार ठोकण्याचा प्रयत्न केला, दार उघडलं, स्वतः गेल्या, कपाटाला चाबी लागलेली होती, कपाटातून सामान वगैरे अस्ताव्यस्त फेकफाक केली, मोबाईल वगैरे सिलेंडर घरातून काढून बाहेर फेकला, माझं दिवाण वगैरे पलंग वगैरे काढून बाहेर फेकला। त्यानंतर मी त्यांना म्हटलं कशाबद्दल फेकतो, आम्हाला सामान पाहिजे। तर म्हटलं कशाबद्दल, तुम्ही कोर्टातून आदेश आणला की कसं काय आणलं, तर सरळ म्हणाले मग मी कोर्टातून नाही, आम्ही पाहून घेऊ। त्यांनी मला चाकू दाखवला, चाकू दाखवल्यानंतर मी काही करू शकलो नाही, त्या लेडीज होत्या त्यांच्या अंगावर हातसुद्धा उघडू शकलो नाही। त्यांनी त्यानंतर असं म्हटलं की हा काय करते, याला पाहून घेऊ, याला मारून टाकू म्हणे आपण, अशा धमक्या वगैरे देऊन पोलीस स्टेशनला गेले। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं, म्हणजे या मुलांनी मला रजिया सुलतानी मला तिथे पोलिसांना हे सांगितलं की या मुलांना नको तिथे हात लावला। मी यांना बोलावल्यानंतर यांनी माझ्या घरात जबरदस्ती करून माझं अंगठी वगैरे पैसे फेकफाक करून सर्व घेऊन गेले। तर याला जबाबदार कोण, याबद्दल न्याय हवा होता। अमरावती जिल्ह्यातील कामगार अधिकाऱ्यांनी झोपेचे घोंगडे पांघरले असल्याची प्रचिती महानगरातून येते आहे। जाहीररित्या बालमजुरी दिसत असतानाही याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका कामगार आयुक्तांसह सगळ्यांचीच होऊन बसली आहे। बालमजुरी हा दंडात्मकच नव्हे तर शिक्षेस पात्र गुन्हा ठरवण्यात आला आहे।
असे असतानाही बालकांचे बालपण हिरावणाऱ्या आणि बालवयातच बालकांच्या हक्कावर आसूड उगारणाऱ्या बालमजुरीकडे कामगार आयुक्तांसह सगळ्यांनीच अक्षम्य दुर्लक्ष चालवलंय. अमरावती जिल्ह्यातील कामगार अधिकाऱ्यांनी झोपेचे घोंगडे पांघरले असल्याची प्रचिती महानगरातील बालमजुरांच्या संख्येकडे बघून येत आहे. कित्येकदा कामगार आयुक्तालयासह सगळ्यांच्याच निदर्शनास ही बाब आणून दिली असतानाही यावर कारवाई करण्यासाठी कुणीच धजावत नाही. मिली भगतने तेरी भी चूप और मेरी भी अशी स्थिती करून ठेवली असल्यानेच शहर आणि जिल्ह्याभर बालमजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या बालमजुरांच्या मेहनतीचे पैसे या लाचखोर अधिकाऱ्यांच्या घशात जात आहेत, म्हणूनच सारे मूग गिळून चूप आहेत असा सनसनाटी आरोप सुजाण नागरिक या जबाबदार अधिकाऱ्यांवर करीत आहेत. लग्न आटपून परतीच्या मार्गावर येत असताना वऱ्हाड्यांनी भरलेल्या टाटा एक्स गाडीचा अपघात झालाय. या अपघातात जवळपास 25 वऱ्हाडी जखमी झाले आहे, ज्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात आता उपचार सुरू आहे. दिनांक 21 मे रोजी भर दुपारी 2 वाजता MH274979 क्रमांकाचा टाटा एस मध्ये प्रवास करणाऱ्या वऱ्हाड्यांचा कोल्हापूरजवळ बोरखडीला भीषण अपघात झालाय. भरधाव गाडीचा टायर अचानक फुटल्यानं गाडी पलटल्यामुळे हा गंभीर अपघात झालाय. सदर गाडीमध्ये जवळपास 30 वऱ्हाडी प्रवास करत होते. त्यापैकी मुलाबाळांसह एकूण 25 वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. सर्व जखमींना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात तातडीनं हलवण्यात आलंय. प्रवासी वाहनातूनच क्षमतेनुसारच प्रवास केला पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा बसवता येईल याची दक्षता सर्वांनीच घेणे अत्यावश्यक आहे. बातमीपत्रात एक नजर टाकूया सामाजिक, राजकीय तसेच संमिश्र घडामोडींवर. इरविन रुग्णालयाला मंगळवारी नवा व्हेंटिलेटर प्रदान झालाय. इरविन रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर नसल्यानं रुग्णांची वाताहत होत होती. आता यापुढे तशी स्थिती उद्भवणार नाही असं यावेळी सांगण्यात आलंय. जिल्हा सामान्य रुग्णालय इरविनला मंगळवारी व्हेंटिलेटर यंत्रणा प्रदान झाली. आजवर इरविनमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हता. मंगळवारी या व्हेंटिलेटरचा डेमो दाखवण्यात आला. आता गंभीर रुग्णांची हेळसांड होणार नाही असा दावा इरविन रुग्णालय प्रशासनाने केलाय. मंगळवारी दी मलकापूर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अमरावती शाखेचं लोकार्पण महानगरातील उस्मानिया मस्जिद परिसरात करण्यात आलं. मोठ्या थाटामाटात हा शाखा लोकार्पण समारोह पार पडलाय. महाराष्ट्रभरातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र येथे गेल्या 50 वर्षांपासून भागधारक व ग्राहकांच्या विश्वासावर खरी उतरलेल्या दी मलकापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अमरावती शाखेचा उद्घाटन सोहळा मंगळवारी केडिया कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. मलकापूर अमरावती या 19व्या शाखेचं फीत कापून आपण रीतसर उद्घाटन करावं व या बँकेला यशस्वी घोडदौड आणि वाटचालीच्या शुभेच्छा द्याव्या. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, प्रदेश उपाध्यक्ष तसेच बँकेचे अध्यक्ष चैनसुख संचेती, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रणजित पाटील, प्रवीण पोटे, रवी राणा, माजी आमदार अरुण अडसळ, भाजपा शहराध्यक्ष तुषार भारतीय, जिल्हाध्यक्ष प्रकाश भाडसाकरे, प्रदीप शिंगोरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा बँकेच्या शाखेचा लोकार्पण समारोह मंगळवारी मोठ्या थाटामाटात पार पडला. मंगळवारी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील खरीप पीक पूर्व परिस्थितीचा आढावा घेतला. कृषी खात्याचं नियोजन सुनिश्चित असल्याची माहिती या बैठकीनंतर देण्यात आली. आपल्या अमरावती जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र आहे 12,21,00,000 हेक्टर आणि यापैकी 7.81 लाख हेक्टर लागवडी लायक आहे. यापैकी 7.2 लाख हेक्टर इतके क्षेत्र खरीप पिकाचं आहे, तर 1.38 लाख हेक्टर इतके क्षेत्र रब्बी पिकाच्या लागवडीचं आहे. उन्हाळी पिके 0.6 लाख हेक्टर मध्ये घेतली जातात, तर 0.93 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रफळात फळ पिकांची लागवड होते. जिल्ह्यात साधारणतः ज्वारी, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर या खरीप पिकांची लागवड होते आणि आता खरीप हंगाम काही दिवसांवरच असल्याने या खरीप पूर्व तयारीने वेग घेतलाय. याबाबतचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी घेतला.
या बैठकीनंतर त्याबाबतची माहिती देत विभिन्न उपाययोजनांवर काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितलं. बऱ्याच तक्रारी मग शेतकरी बांधव करत असतात, तर मग विम्याचं जर त्याला कव्हर देऊ शकलो आपण सर्वसाधारण, तर मला वाटतं ही पहिलं पाऊल आपण खरीप हंगामाच्या निमित्तानं एक सर्कल तरी आपण निवडावं असं आपण त्याच्यामध्ये यावर्षी ठरवलेलं आहे. आणि त्याची आता बैठका होत आलेल्या आहेत, 4-5 बैठका झाल्या कृषी आयुक्तांच्या स्तरावरून. ट्रिगर पॉईंट जे फार महत्वाचे असतात, कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये खरं वाद असतो की कोणतेही निकष ठरावे, किती ह्युमिडिटी, किती आर्द्रता असते म्हणजे मान्य करावी, किती पाऊस असला तर मान्य करावं, असं त्याच्यामध्ये मुद्दा आहे. आपण राज्य पातळीवरून यावर्षी खताच्या आणि बियाण्याची कुठली अडचण आता नाही. बियाण्याची 130% प्रमाणे म्हणजे मागणीच्या पेक्षा 130% पुरवठा यावर्षी बियाण्याचा आपण करण्याचं ठरवलेलं आहे. तशा प्रकारची व्यवस्था आज पूर्णपणे राज्य सरकारच्या स्तरावर झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या मागणीप्रमाणे बियाण्याचा पुरवठा आपण करणार आहोत. साधारण आठवडाभरामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की त्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील एका वर्तमानपत्रामध्ये जो जिल्हा माहिती अधिकाऱ्याकडून आमच्या कार्यालयामध्ये जास्त सर्क्युलेशन असणारं जे काही दैनिक असेल, यंदाच्या हंगामाचा विचार करता आमचा जो हवामान खात्याचा अंदाज सांगतो आम्हाला, म्हणजे IMD आपली जी भारतीय मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्यांचा अंदाज, आणि आम्ही जी कृषी खात्यात आम्ही स्कायमेट एक आंतरराष्ट्रीय मानकीन संस्थेचा आम्ही आधार घेतोय हवामान अंदाज व्यक्त करताना. आमचं हवामान खात्याचं आमचं 102% म्हणणं आहे की पाऊस पडेल, त्यांचं म्हणणं 98% पडेल, आमच्याचा म्हणतो 100% पाऊस पडेल. पण हवामान खात्याचा अंदाज चांगला वर्तवलेला आहे. यंदा पाऊस लवकर होतील, चांगले होतील, त्यामुळे स्वाभाविकपणे खताची मागणी वाढणार आहे. विशेष करून दुष्काळी भागांमध्ये तर गेले 2 वर्षाच्या दुष्काळाचा परिणाम त्याचाही विचार आम्ही या निमित्तानं केलेला आहे.